नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनी आपली भेट होते आहे. ह्या जवळपास मला वाटतं मी 45-40 दिवस आज घरी आहे. कदाचित बाळंतपणानंतर पहिल्यांदाच 45 दिवस मी घरात बसले आणि अनेक वेळा आपल्या सगळ्यांची ह्या काळामध्ये तंत्रज्ञानामुळे संवाद साधायची वेळ आणि संधी मला मिळाली. आणि करोना, पोस्ट करोना आयुष्य कसं असेल ह्याच्यावर आपण सगळ्यांनी अनेक वेळा चर्चा केली. वर्तमानपत्र असेल, चॅनल्स असेल, ह्या माध्यमातून वेबिनार्स असतील. आपण प्रत्येकजण आपापल्या परीने स्वतःला ॲडजस्ट करायचा प्रयत्न आणि जो काही संघर्ष आपण फक्त एक समाज म्हणून नाही, जगात आज सगळं पृथ्वी आज ह्या करोनाच्या विरोधात लढते आहे. आणि त्याच्यामुळे अनेक वेगळे प्रश्न सातत्याने सगळ्यांच्या समोर येत असतात. एक लोकप्रतिनिधी म्हणून अन्नधान्य असेल, कुठे लोक अडकले असतील ते प्रश्न असतील, किंवा ॲडमिनिस्ट्रेशन, कलेक्टर असेल, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, यांना होणाऱ्या अडचणी असतील. त्याच्यामुळे खूप दिवसभरात वेगवेगळे प्रश्न हे आमच्यासमोर येत असतात. सगळे सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे म्हणून करत असतो. सगळे सुटतात असं मी कधीच म्हणणार नाही, पण सोडवण्याचा प्रयत्न सगळेच ॲडमिनिस्ट्रेशन आम्ही सगळे करत असतो. आणि हे करत असताना एक वेगळा विषय तुमच्यासमोर आज घेऊन मी आलेले आहे. कौटुंबिक हिंसाचार, डोमेस्टिक व्हायलन्स किंवा व्हायलन्स अगेन्स्ट विमेन. याचं कारण असं की सातत्याने गेल्या काही दिवसात माझ्या वाचनात येत होतं की घरामध्ये आज थोडीशी अँक्झायटी आहे आणि टेन्शन आहे, स्ट्रेस आहे. आणि प्रत्येकजण आपला स्ट्रेस, आपलं टेन्शन वेगळ्या आपल्या स्वभावाप्रमाणे तो त्याच्यावर रिॲक्ट किंवा ती त्याच्यावर रिॲक्ट करत असते. आणि तुमच्याशी थोड्याशा या विषयावर मनमोकळेपणे गप्पा मारण्यासाठी मी आले. तुमच्या सगळ्यांशी बोलत असताना त्याच्या आधी मी एक 4-5 लोकांशी सविस्तर ह्याच्याबद्दल मी चर्चा केली. एक म्हणजे आनंद नाडकर्णी, ज्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष काम केले असे आशिष देशपांडे. अंजली जोशींची मी बोलले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनीच एकत्र काम केलं आहे. त्यातले अनेक माझे सहकारी आहेत जे ह्यामध्ये काम करत आले. आणि ह्या सगळ्यांची चर्चा करून खरंच या काळामध्ये कौटुंबिक हिंसाचार किंवा पुढे हा विषय कसा न्यावा, महिलांची काय ह्याची चर्चा व्हावी, महिलांना काय आधार द्यावा, ह्याच्याबद्दल ह्या सगळ्यांचे अनेक लेखही मी वाचलेले आहेत. वर्तमानपत्र, चॅनलवर हे लोक येऊन तुमच्याशी बोलूनही गेलेले आहेत. आणि हे करत असताना एक आगळी वेगळी गोष्ट ही ज्याचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं, ती म्हणजे पुण्याची जिल्हा परिषद. आता तुम्ही म्हणाल पुणे जिल्हा परिषद आणि कौटुंबिक हिंसाचाराचा काय संबंध? मी आवर्जून आणि ह्या 5-6 महिलांचा उल्लेख मला आवर्जून करायचा आहे. त्या म्हणजे CO जिल्हा परिषदमध्ये माझ्या सहकारी पूजा पारगे, राणी शेळके, डॉक्टर रत्नप्रभा पोतदार, श्रीमती सोनाली अवचट, डॉक्टर कविता करीर आणि रेडिओ जॉकी जयश्री. आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि CO जिल्हा परिषद आयुष प्रसाद. या सगळ्यांनी मिळून जेव्हा वर्तमानपत्रात सातत्याने बातम्या यायला लागल्या की महिलांमध्ये असंतोष, अनेक ठिकाणी पोलीस स्टेशन्स असतील किंवा आमच्याबरोबर काम करणारे आमच्या आशा वर्कर असतील, त्या सगळ्यांकडून, अंगणवाडी सेविका असतील, यांच्याकडून आम्हाला साधारणपणे ह्याच्यात थोडीशी वाढ झालेली दिसते. आणि म्हणून पुणे जिल्हा परिषदनी पुढाकार घेऊन एक वेगळा कार्यक्रम राबवलेला आहे. आणि त्या कार्यक्रमामधून जवळपास 1500 कमिटीज या संपूर्ण जिल्ह्यात स्थापन केल्या आहेत आणि ज्याच्यात 12,000 महिला ह्याच्यात सहभागी झाल्या आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की 1500 कमिटीज आणि 12,000 महिला ह्या सगळ्यांनी मिळून व्हॉट्सॲप ग्रुप्स केलेले आहेत. आणि कुठल्याही घरामध्ये जर काही अडचण वाटली तर पटकन तिला त्या क्षणी ही मदत करण्याची भूमिका ह्या कार्यक्रमातून आहे.
हा कार्यक्रमाची नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि हा कार्यक्रम पुढे कसा न्यायचा, काय न्यायचा ह्याच्यावर आम्ही सगळे मिळून काम करतो. तुमच्याही सगळ्यांच्या काही सूचना आम्हाला हा कार्यक्रम राबवताना असतील तर जरूर आपण सगळ्यांनी आम्हाला मदत करावी, मार्गदर्शन करावं. आणि त्याच्यासाठीच हा फेसबुक लाईव्हचा उपक्रम खरं तर आज मी तुमच्यासमोर हा विषय स्पेसिफिकली घेऊन आले. मी खरं तर आनंदजींचे मनपूर्वक आभार मानते, कारण त्यांनी मला काल एक वेगळा विचार असा मांडला की मी म्हटलं की एक मेसेज मला द्या जो मला या महिलांना सांगता येईल. तर त्यांनी मला असे एक मुद्दा सांगितला की जेव्हा कुटुंबात ही गोष्ट होते, मग नवरा असू दे किंवा मुलगा, हे जेव्हा आपल्याशी एक वेगळं वर्तन करतात जे फार चांगलं नसतं, तर ते वर्तन किंवा ते भांडण ही नात्यातून आपण वेगळं काढलं पाहिजे. कारण आत्ता हा स्ट्रेसचा रिस्पॉन्स आहे. कारण 2 सिच्युएशन्स असतात की इदर यू फाईट इट किंवा यू फ्लाईट इट. आणि फ्लाईट आणि फाईटमध्ये अंतर आहे की इदर तुम्ही म्हणजे शब्दाला शब्द वाढून भांडण वाढवू शकता किंवा टेक अ फ्लाईट म्हणजे त्याच्याबद्दल काहीच न बोलता गप्प बसणे त्या क्षणासाठी. त्याच्यामुळे ह्या कोविडच्या परिस्थितीत एखाद्या महिलेने काय करावं, त्याच्यात तिला 4 ऑप्शन्स आहेत. एक तर ती शांत बसू शकते की एखादा रिस्पॉन्स किंवा एखादा आरोप किंवा एखाद्या चुकीच्या स्वरात किंवा हात उगारला तर गप्प बसणे आणि त्या मिनटावर शांततेने जर नवरा थांबला तर मात करणे हा एक ऑप्शन आहे. आणि एक मोठा श्वास घेणे की आता मी ह्याच्यावर रिॲक्ट करणार नाही, पण आता त्याचं पर्सेंटेज किती आहे, नवरा किती टोकाची भूमिका घेतो आहे ह्याच्यावर ते जज करता येईल, कारण का ते केस टू केस आपल्याला करावं लागेल. दुसरं आहे की बाबा रे आता नको वाद घालूया, आता हा काळ वेगळा आहे. तिसरं आहे फर्म राहणे, ठाम राहणे की मी ठाम राहणार आहे आणि मी हे ऐकून घेणार नाही आहे. नाहीतर चौथा आहे आक्रमक होऊन रिॲक्ट करणे. त्यामुळे तुम्हाला त्या क्षणाला तुम्ही एकटे असता, त्या क्षणाला तो निर्णय हा तुमचा असतो. आता तो कसं करायचा, त्याच्यावर मात कशी करायची हे तुम्हाला त्या काळात ठरवावं लागेल. पण फुल न फुलाची पाकळी तुम्हाला एक आधार देण्यासाठी आणि काही तुम्ही जर प्रश्न मांडले त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर उभी आज हा चर्चा मी तुमच्याशी करते. आणि खरंच ह्या कालावधीमध्ये इमोशनल अपहिवल त्याला आपण आता रेग्युलेट नाही करू शकत, कारण अनेक प्रश्न आहेत. घरात इतके दिवस आपल्या सगळ्यांना राहायची सवय नाही आहे. प्रत्येकाला हाताला काम असतं, जबाबदाऱ्या असतात, वेगळी टेन्शन्स आहेत. इकॉनॉमिक सिच्युएशन अडचण असल्यामुळे नोकरी राहते का नाही, पगार वेळेवर होतो आहे का नाही, पगार झाला तरी घराचं भाडं आपण देऊ शकू का नाही, आईवडिलांचे औषधाची बिलं असतात, EMI भरता येईल का नाही. केंद्र सरकारने तर सांगितलं EMI 3 महिने भरायचा नाही आहे, पण तरी अनेक बँकातून पत्र येत आहेत की पैसे भरा. ह्याच्याबद्दल काय करायचं. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत सगळीच कुटुंब, आज कुठलंही कुटुंब असं नाही जे फार आनंदित काही साजरं करत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी मिळून काय मार्ग काढावा आणि एक चांगली चर्चा, सूचना ह्या तुम्हीही मला कराव्या अशा मी तुम्हाला विनंती करते. आणि एक सपोर्ट सिस्टम म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण डेटा मला असं सांगतो की अर्बन म्हणजे शहरामध्ये ह्या गोष्टी ग्रामीण भागापेक्षा जास्त होत आहेत. एक आणि इकॉनॉमिक प्रेशर म्हणजे आर्थिक जे प्रेशर आहे, कारण का अनेक वेळा कुटुंबातली नवरा बायको दोन्ही कमवत असतात. आता अनेक महिला किंवा आहेत या कॉन्ट्रॅक्टवर आहेत, मग आता कॉन्ट्रॅक्ट परत रिन्यू होईल का नाही. आणि सगळा डेटा जो आत्तापर्यंत गोळा होतो आहे तो असं दाखवतो आहे की या पोस्ट कोविड इरामध्ये सगळ्यात अनएम्प्लॉयमेंट तर वाढणारच आहे, पण त्याच्याबरोबर मोठं आव्हान हे महिलांना असणार आहे. त्याच्यामुळे महिलांवर अत्याचार तर होतातच आहेत, पण त्याच्याबरोबर महिलांची पुढचं फ्युचर काय आहे ह्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. आणि एक डोमेस्टिक सपोर्ट सिस्टम महिलांना असते आणि ती डोमेस्टिक सपोर्ट सिस्टम आज कोलॅप्स झाली आणि एक सोशल सिस्टम सपोर्ट सिस्टम असते. म्हणजे एखाद्या आपण बिल्डिंगमध्ये राहत असतो, एखाद्या कुठल्याही जागेत राहत असलो तर आपली मैत्रीण असेल, आपली शेजारी असेल, या खूप मदतीची भावनानी आपल्याला मदत करत असतात. तर ती आता ह्या लॉकडाऊनमुळे
ही कुठेतरी कमतरता झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढच्या काही काळामध्ये आपण सगळ्यांनी सूचना कराव्या, प्रश्न करावे आणि मी जमेल तेवढे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला ह्या सगळ्या चर्चेतून देता येईल. आणि ही नवीन कायदे करायची वेळ नाही. आपण डोमेस्टिक व्हायलन्ससाठी अनेक कायदे केलेले आहेत, त्याच्या पोलीस स्टेशनला जाऊन केसेस झालेले आहेत. पण माझं वैयक्तिक मत आहे की पोलीस अगदी एक्स्ट्रीम केसेसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. पण काउन्सिलिंगची मदत घेऊन, आता ह्या कोविडमध्ये तर फोनवरच आपण काउन्सिलिंग करू शकतो, पण काउन्सिलिंग घेऊन आपला संसार वाचवणं, आपल्या घरामध्ये जी काही परिस्थिती आहे त्याच्यावर मात करण्यासाठी महिलांना काय आपण ताकद देऊ शकतो, याच्यासाठी आपण परत काय करता येईल याच्याच मागे म्हणजे ही जी चर्चा मी घेतली आहे ही त्याच्यासाठीच मी घेतलेली आहे. आणि माझा विश्वास आहे की पुढच्या एक 15 मिनटात, अर्ध्या तासात ह्याच्यातून आपण काहीतरी मार्ग, सगळे काही मार्ग लगेच म्हणून आपल्या या चर्चेतून काही कौटुंबिक हिंसाचार लगेच थांबणार नाही आहे, पण फुल न फुलाची पाकळी आपल्या भगिनींना एक आधार आपण कसा देऊ शकतो, किंवा अनेक हेल्पलाईन्स आज राज्यात आहेत, त्या सगळ्या माझ्या फेसबुकवर मी टाकीन आणि त्यातून पुढे आपण कसं आपल्याला सगळ्यांना जाता येईल असा एक प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. अनेक प्रश्न यायला सुरुवातही झालेली आहे आणि कल्पना पाटलांचा आहे की आवाज माझा येत नाही आहे, तर मी आणखीन मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. भावना ताईंचा प्रश्न PMC बँकेचा आहे. PMC बँकेचा प्रश्न हा महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे, याची जाणीव मला आहे आणि सातत्याने PMC बँकच्या अनेक लोकांशी मी स्वतः बोलते आहे आणि मी ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामनजी, त्यांच्याशीही मी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि सातत्याने त्यांच्याबरोबर बोलून PMC बँकेचा विषय आपल्याला कसा मार्गी लागता येईल. मीना नवानी सिप्पी, प्लीज मर्ज PMC bank. I will definitely look into it. Please be rest assured. I am in touch with a group of PMC, but today's entire topic is little bit towards women's issues, and I do understand the PMC issues also related to a lot of women and families. I will definitely address it separately, but today's focus is little bit about domestic violence, so I would like to try to keep this limited to domestic violence. Thank you. अनेक लोक डॉक्टर लॉकडाऊनमुळे अडकलेले आहेत आणि बंद झालेले आहेत. मी पुन्हा एकदा सगळ्या डॉक्टरांना विनंती करते की आपण सगळ्यांनी तुमचे OPDs प्लीज उघडावे. त्याच्यासाठी जी काही प्रोटेक्शनसाठी तुम्हाला मदत लागत असेल ती आम्ही करण्याचा प्रयत्न सरकारच्याही माध्यमातून करू. IMAच्या पण कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आहोत. त्यामुळे सगळ्या डॉक्टरांना माझी नम्र विनंती आहे की OPDs उघडा आणि जे काही सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा मास्क असेल, किट्स असतील, शील्ड्स असतील, हे शील्ड्स आम्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेले आहेत. अनेक NGOजच्या मदतीने ते शील्ड्स वाटलेले आहेत. हे प्रत्येक डॉक्टरकडे पोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आपणही जर काही अडचणी तिथे आल्या तर जरूर मला किंवा नरेंद्र काळेंना कॉन्टॅक्ट केलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही शील्ड्स देण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करू. आणि माझी डॉक्टर्सना पुन्हा विनंती आहे की तुम्ही प्लीज आज रुग्णांना तुमची गरज आहे, आश्वासन, मदत, सहकार्य, एक इमोशनल सपोर्टची गरज आहे. त्याच्यामुळे प्लीज सगळ्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा OPD सुरू करावी अशी माझी नम्र विनंती आहे त्यांना. आणखीन प्रश्न येत आहेत की वैभव अवकडे की रेंटबद्दल काय, म्हणजे अनेक लोक आहेत ज्यांना अडचणी येत आहेत त्याच्यामुळे, तर रेंट भाडं आहे त्या भाड्यामध्ये आपण लक्ष घालतो आहे. लोकांना विनंती करतो आहे की आता भाड्याची घाई करू नका. आता आपण सगळ्यांना वैभवजी व्हॉट अबाउट रेंट रूम्स अँड फ्लॅट्स, वी आर रिक्वेस्टिंग ऑल ओनर्स टू हेल्प पीपल and support people at such times and do not force people to make payments right now. This is on humanitarian grounds. We must all support each other and help each other.
Chetan Pawar, good morning Tai, we are stuck in Gujarat, please help. Sure Chetan, I will definitely look into the matter. If you could kindly just send me your route, we will request Gujarat government to get you out of Gujarat and bring you home wherever your home is. महेंद्र बच्चावांचा प्रश्न आहे की विना अनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सातत्याने येत आहेत. माझी तुम्हाला विनंती राहील की पगार वगैरे हे थोडंसं लॉकडाऊन नंतर आपल्याला त्याची चर्चा करता येईल. सरकारी पगार आणि हे कार्यक्रम हे सातत्याने ते सरकारी यंत्रणेच्या थ्रू होतात. मी जरूर तुम्ही जर मला वेगळी माहिती दिली तर तुमचा निरोप हा अर्थमंत्र्यांपर्यंत पोचवायची माझी जबाबदारी आहे. सुनैना राऊतांचा मेसेज आहे की माय हजबंड सेंट यू एन ईमेल रिगार्डिंग माय डॉटर बॅक. सुनैना, वी आर ट्राईंग टू हेल्प एव्हरीबडी वी कॅन. सरकारने असा नियम केला आहे की मंगळवार बुधवारपर्यंत ते सगळ्या मुलांना, कारण अनेक ठिकाणून मला येत आहेत की त्यांची मुलं कुठे कुठे अडकली आहेत, तर सरकारची जी हेल्पलाईन आहे त्याच्यावर करावं लागतं. बिकॉज एव्हरीथिंग इज मॅनेज बिटवीन द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अँड गव्हर्मेंट ऑफ इंडिया. सो ऑल मूवमेंट्स आर मॉनिटर्ड बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्मेंट्स राईट नाव. सो देर आर लिमिटेड passes given. I appreciate, I know these are challenges because this is something I've seen all the time. हा प्रश्न सातत्याने येतो आहे की मला दिवसभरात एक 50 तरी फोन येत असतील ज्याच्यातून महिला मला सांगतात आमचं मूल गेले 2-3 महिने आईकडे. कदाचित या प्रोफेशनल महिला असतील, त्यांना कामावर जायचं असेल म्हणून माहेरी त्यांचं मूल ठेवत असतील आणि आता मूल त्यांना परत आणायचे, असे वेगळे वेगळे प्रश्न येत आहेत. अनेक मुलं आणण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. काही ठिकाणी अजून पासेस न मिळाले कारण का लिमिटेड पासेस असतात आणि प्रत्येक जिल्ह्याला कोटा दिलेला आहे मूव्हमेंटच्या गाडीचा बिकॉज ऑफ कोविड. त्याच्यामुळे सेफ्टी फर्स्ट, दॅट इज द रिअल द मॉटो ऑफ द गव्हर्मेंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल गव्हर्मेंट बोथ. सो सुनैना राव, तुमच्या ईमेल आम्हाला मिळालेला आहे. जस्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन करा अँड वी विल ट्राय अँड ब्रिंग युअर चाइल्ड होम ॲज सून ॲज पॉसिबल. रेणुकाचा मेसेज आहे, राज्यात प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला सुरक्षा समिती आहे, ती या काळात अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करावी. मला वाटतं रेणुका ताई, तुम्ही जी सूचना केली अतिशय उत्तम आहे आणि मला असं वाटतं मी आपला हा फोन झाल्यावर मी पुन्हा एकदा होम मिनिस्टरांना विनंती करीन, कारण करोनामध्ये आता सगळेच इतके अडकलेले आहेत की बाकी अनेक विषयांवरची चर्चा आज समाजातही कमी होते. पण पोलीस स्टेशनला तुम्ही ही जी सूचना केली आहे की पोलीस स्टेशनला महिला सुरक्षित समिती आहे, तिला पुन्हा एकदा थोडंसं ॲक्टिवेट करणं, हे अतिशय चांगली सूचना तुम्ही केलेली आहे. वैभव कुलकर्णींचा प्रश्न आहे की सोलापूर सिटी वी वॉन्ट, त्यांनी काही नावं दिलेली आहेत, त्यांना सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी करा. फार चांगला मुद्दा आहे. संतोष घोलप यांनी केलं आहे, फेसबुकमधून बाहेर या आणि फील्डवर जा. संतोषजी, माझी खूप इच्छा आहे फील्डवर जायची. मी फील्डवरच असते आणि माझं सगळी अकाउंटेबिलिटी ही फेसबुकवर नसून ही डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ ह्याच्यावर असते. पण मला परवानगी मिळत नाही आणि सरकारने जे नियम कायदे केलेले आहेत त्याच्याप्रमाणे मला जावं लागतं. त्याच्यामुळे संतोष घोलप, तुमची जी सूचना आहे ही मला खूप पटते आहे. मलाही फील्डवर जायची खूप इच्छा आहे. पण सरकार, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोघांच्या नियम कायद्याप्रमाणे मी वागते. रूल्स आर मेड टू बी फॉलोड, नॉट टू बी ब्रोकन. म्हणून मी हे करते. पण संतोष घोलप, तुम्ही दिलेला जी सूचना आहे ही मला फार फार आवडली आहे. थँक्यू व्हेरी मच. पण मीही अप्लाय केलेलं आहे की मलाही बाहेर जायची परवानगी द्या, म्हणजे मला फील्डवर काम करता येईल आणि ज्या गरजू लोकांना मदत लागते. फिजिकली आम्हाला जायला परवानगी नसली तरी सातत्याने कलेक्टर्सवरून जे काम करते ते मी पारदर्शकपणे लोकांच्या समोर सातत्याने मांडते आहे. तरी संतोष घोलप, तुम्हाला आणखीन काही मला सूचना करायच्या असतील तर त्या जरूर करा. आणि माझी ट्रान्सपेरन्सी अँड अकाउंटेबिलिटी ही माझी नैतिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून. त्याच्यामुळे माझ्याच फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून 24/7 मी काय करते याची अकाउंटेबिलिटी मी सगळ्यांच्या समोर पारदर्शकपणे ठेवत असते. प्री कोविड, ड्युरिंग कोविड आणि पोस्ट कोविड. तरी तुम्हाला अजून काही मला मार्गदर्शन करायचं असेल तर प्लीज मनमोकळेपणे तुम्ही कराल अशी तुमच्याकडून मी अपेक्षा करते. संतोष घोलप, थँक्यू व्हेरी मच तुमच्या सूचनांबद्दल. साहिल पवार, युनिव्हर्सिटी एक्झाम्सबद्दल काय होणार? तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मागच्याच आठवड्यात या राज्याचे जे मंत्री आहेत उदय सामंत, त्यांनी हा विषय मांडलाही होता
आणि मला वाटतं UGC सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही नोटिफिकेशन्स आल्यानंतर तो निर्णय होईल. पण मला वाटतं 15 मेच्या आधी ह्याचं उत्तर मी मागच्याच वेळी दिलं होतं. 15 मेच्या आधी आपल्याला कंप्लीट क्लॅरिटी ह्याच्या सगळ्यावर कळेल. राहुल खटविसावे, thanks for coming online. For normal people, can you open petrol pumps? Because to buy food we need vehicles. Rahul, you're absolutely right. Petrol pumps are open for everybody. If you specifically tell me in which area you are having challenges, I'll be happy to address, because I monitor my own constituency regularly, and petrol is not really a problem. So if in a specific area you are having challenges, I'm happy to talk to the local collector there and request him, or join the dots or the gap. I think if there is an area, but please do send me your area, so we will definitely try and help and address this issue. Pradeep More, Tai, why not lockdown close, made life be normal as people? Pradeep Moreंचं म्हणणं आहे की लॉकडाऊन हा बंद झाला आणि हळूहळू आयुष्य आपलं नॉर्मलवर आलं पाहिजे. प्रदीप मोरेजी, तुमचं म्हणणं हे अतिशय बरोबर आहे. लॉकडाऊन हळूहळू आपल्याला बदलावंच लागणार आहे, अँड वी हॅव टू लर्न टू को एक्झिस्ट विथ कोविड. म्हणजे जर कोविड असाच आपल्याबरोबर राहणार असेल तर आपल्यालाही सगळ्यांना काही सवयी बदलून त्याच्याबरोबर को एक्झिस्ट जगायला शिकावं लागणार आहे. म्हणजे हळूहळू तो लॉकडाऊन हा कमी होताना तुम्हाला सगळ्यांनाच दिसेल. पूजा उंडेंचा प्रश्न आहे की 6 महिन्याची मुलगी हॉस्पिटलमध्ये, तिच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना मदत हवी आहे. पूजा, जर तुम्ही मला माहिती पाठवली तर जरूर मी त्याच्यात लक्ष घालीन. आणि सतीश, तुम्ही जर ऑनलाईन असाल तर पूजा उंडेंचा हा प्रश्न फक्त किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नोट डाऊन करून घ्या, म्हणजे आपण त्यांना मदत करू शकू. बरेच योगेश साळुंकेंचा एक सूचना आहे की सरकारने कोणत्याही जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्याची घाई करू नये, स्वतःच्या डोक्याने निर्णय घेऊ नये, अगोदर सोशल मीडियाचं मार्गदर्शन करावं. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे बरोबर उलटं आहे की फार घाई करू नये हे बंद करण्याची. एनिवे, लेट्स गो विथ द फ्लो. मला असं वाटतं जी अथॉरिटीज आहेत, ज्यांच्याबद्दल आपण ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे प्रशासनामध्ये, त्यांचं जे काही म्हणजे हेल्थ मिनिस्ट्री असेल किंवा होम मिनिस्ट्री असेल, हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्याकडून जे आपल्याला नोटिफिकेशन्स येतात, लेट्स फॉलो द रूल्स आर मेड टू बी फॉलोड. रॅम्बलिंग थोरात, विमेन ऑल्सो आर इन्क्लुडेड इन दिस प्रॉब्लेम, ऑल दोज विमेन नावडेज. मला हा प्रश्न कळला नाही रॅम्बलिंग थोरातांचा. रेशन दुकानांचं ऑडिट करा असं स्नेहल चव्हाण म्हणत आहेत. स्नेहल चव्हाण, राशनिंग दुकानाचं कुठल्या एरियामध्ये तुम्हाला जर अडचणी येतात ह्या जर तुम्ही मला सांगितल्या तर आम्ही त्याच्यात जरूर लक्ष घालू. आदित्य उनेचांचा विषय आहे की पोलिसांबरोबर डायलॉग करून अजून आपल्याला अडचणी येत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की पोलीस जरा लोकांची हाय हँडेड वागत आहेत. कुठल्या केसमध्ये असेल, गेले अनेक दिवस पोलीस हे सातत्याने ओव्हरटाईम काम करत आहेत. तुम्ही आणि मी सुरक्षित राहू म्हणून पोलीस आज रस्त्यावर 24/7 करत आहेत. एखादी केस जर कुठली झाली आहे, ही जर स्पेसिफिकली तुम्ही मला सांगितली तर ती जरूर पोलिसांच्या निदर्शनात मी आणून देईन. पण मी पोलीस यंत्रणेचे मनपूर्वक आभार मानते, सगळ्याच ॲडमिनिस्ट्रेशनचे मनपूर्वक आभार मानते की त्या सगळ्यांच्या मदतीने आज आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत. आणि पुढेही आपण ह्या करोनावर मात करण्यासाठी सगळ्यांना नक्कीच यश मिळेल. कुलगाव बदलापूर, सुप्रियाताई, एज्युकेशन सेक्टरचं काय, एक्झाम्स आणि न्यू अकॅडमिक्स. मी मगाशी तुम्हाला सांगितलंच तसं की 15 मेच्या आत शिक्षणाबद्दल आपल्याला पूर्ण क्लॅरिटी ही नक्कीच मिळेल. निरंजन कांबळे, मॅडम, व्हॉट अबाउट SMEs, वी डोंट हॅव फंड्स टू पे रेंट्स. आय अग्री विथ यू. हा सातत्याने महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आज जे व्यावसायिक आहेत किंवा छोटा व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना प्रचंड अडचणीत आहे. आणि ह्या सगळ्या कोविडच्या काळामध्ये आपल्याला व्यवसाय पण कसे होणार आहेत पुढे पोस्ट कोविड, ह्याच्यात आपल्याला इनोव्हेशन करावं लागणार आहे. आणि ह्याचा विचार मी स्वतः करते. काही
अनेक युवक आणि युवती माझ्याकडे काही प्रपोजल्स पाठवत आहेत की नवीन व्यवसाय इन पोस्ट कोविड इरा हे कसे करायचे. त्याच्यामुळे ह्याच्यात मीही लक्ष घालते. काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आल्या तर जरूर मी त्याच्यात तुमच्यावर शेअर करीन. स्नेहल राणेंची एक सूचना आहे, गव्हर्मेंट शुड प्रोव्हाइड वर्क फ्रॉम होम. स्नेहल, it's a great suggestion, but how do we implement it? So if you have anything specific in your mind, please share it with me. We'll find a way how we can clearly address it. योगेश धनगरांचा प्रश्न आहे की नॉन ग्रांट टीचर्स जे काही प्रश्न आहेत तर जरूर जे काही प्रश्न आहेत हे आपली एरवीही चर्चा होत असते. पोस्ट कोविड नंतरही आपण त्याची चर्चा करू. त्या मंत्रालयात आपण मीटिंग लावू. शिवराज आहुजांचा प्रश्न आहे की प्रायव्हेट शाळांच्या फीजसाठी काय होता होईल का. मला असं वाटतं पोस्ट कोविड शाळा उघडल्यानंतर तुमच्या मुलांचे हे जे काही प्रश्न आहेत याच्यात आपण 100% लक्ष घालू आणि प्रत्येक मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी सगळे प्रयत्न करू. कल्पना पाटील ताईंचा प्रश्न आहे की जळगावची परिस्थिती करोनाविषयी गंभीर होते आहे. आपणही लक्ष घालून बाकीच्या ठिकाणी ज्या सक्सेस स्टोरीज आहेत त्या तिथे कराव्या. कल्पनाताई, चिंता करू नका, आपण नक्कीच त्याच्यातून मार्ग काढू. शिवम पाटलांचा प्रश्न आहे की स्टुडंट स्टक विदिन द स्टेट. शिवम, वी आर हेल्पिंग एव्हरी चाइल्ड इन द नेक्स्ट 4 to 6 days. वी विल मेक शुअर एव्हरी चाइल्ड गेट्स अन ऑपॉर्च्युनिटी अँड अ पास टू गो होम. काल मी स्वतः पुणे जिल्ह्याचा जेव्हा रिव्ह्यू घेतला तेव्हा जवळपास 2,000 ते 2,500 मुलं पुण्यात अडकलेली आहेत आणि त्यांना जायचं आहे. रोहित पवारही त्याच्यात इंटरव्हेन्शन करून लक्ष घालत होते गेले 8-10 दिवस आणि कलेक्टरनी निर्णय घेतला आहे की त्याचा सगळा डेटा कलेक्ट करून पुण्यातली जी काही 2,000-2,500 मुलं जी अडकलेली आहेत त्यांना पुढच्या 4 ते 5 दिवसात त्यांना घरी पाठवण्याची सोय केली जाईल किंवा पास दिला जाईल आणि ते घरी जाऊ शकतात. तर एव्हरीबडी इज वर्किंग ओव्हर टाईम ऑन ऑल दीज प्रोजेक्ट्स. समीर एसकेनचा मैसेज है कि मैम EMI एक्सटेंड तो हो गया लेकिन इंटरेस्ट रेट का लगा रहना, अमाउंट बढ़ते जा रहा है. समीर जी, आपकी बात बिल्कुल सही है और EMI के बारे में हम केंद्र सरकार को खत भी लिख चुके हैं और हम फिर से केंद्र सरकार और फाइनेंस मिनिस्टर जी से बात करके कुछ इकोनॉमिक पैसेज, पवार साहब ने भी प्रधानमंत्री जी को विनती की है कि महाराष्ट्र और बाकी राज्यों को एक इकोनॉमिक पैकेज की ज़रूरत है और EMI का जो सवाल है उस पर फेर विचार होना ही चाहिए. माझा आवाज कमी होतो आहे असं मिलिंद भिडे म्हणतायत. आय ट्राय अँड स्पीक लाऊडर. अंकित सोनाणे, ताई मी नागपूरवरून आहे. आम्ही कॅन्टोन्मेंट झोनमध्ये आहोत आणि तरी आम्हाला शॉप्स उघडायची परवानगी नाही. मी अनेक लोकांचं म्हणणं आहे की जिथे कंटेनमेंट एरिया नाही आहे तिथे थोडी थोडी का होईना दुकानं उघडायला आणि व्यवसाय सुरू होण्यासाठी मदत व्हावी. तर मी त्याच्यात स्वतःही सरकारला विनंती करते की ह्याच्यात आपण लक्ष घातलं पाहिजे आणि आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे की ह्याच्यात तुम्हाला सगळ्यांना दुकानं स्वच्छ करून थोडा थोडा तरी वेळ दुकानं सुरू ठेवावी ह्याच्यात आम्ही जातीने लक्ष घालतो आहे. प्रसन्ना देवळे, सम स्टुडंट्स ॲडमिटेड इन फॉरेन युनिव्हर्सिटी आर अनेबल टू प्रोसेस नेसेसरी डॉक्युमेंट्स विदिन टाइम स्पॅन. प्रसन्ना, प्लीज डोंट वरी, the entire world is under pressure right now, so a lot of these things will not be as strict as they used to be. We will definitely look into it and try and address the issue AS, and if there are any challenges with any child or any citizen of India, please reach out to me or to the Foreign Secretariat. Mr. Jaishankar ji has been exceptionally helpful and proactive. I'd like to take this opportunity to thank the Foreign Ministry and Shri Jaishankar ji for all the help and support that he constantly gives us and very positively replies. As soon as things open up a little, I'm sure we will be able to help every child or every citizen of India who is stranded anywhere. सोनाली देशमुख ताईंचा मेसेज आहे की राज्य महिला आयोगचे अध्यक्ष आणि समिती लवकर नेमणं गरजेचं आहे, ते सुद्धा आवश्यक आहे या कौटुंबिक. सोनालीताई, हा तुमचा मुद्दा अतिशय बरोबर आहे. मी यशोमती ठाकूर
ज्या अतिशय उत्तम काम करत आहेत, अतिशय एक संवेदनशील महिला आहेत. मी यशोमतीताईंशी जरूर ह्या विषयाबद्दल चर्चा करीन आणि यशोमतीताईंचंही आपण मार्गदर्शन घेऊया की ह्या सरकारी यंत्रणेतून आपण महिलांसाठी ह्या काळामध्ये आणखीन आधार, एक इमोशनल सपोर्ट आणखीन कसा देऊ शकतो ह्याच्यासाठी आपण सगळे मिळून नक्कीच प्रयत्न करूया. वैशाली मंडवे देवनारमध्ये राहतात. माझे मिस्टर चेंबूरमध्ये ॲडमिट आहेत, त्यांना मायनर पॅरालिसिस झालेला आहे, तर सरकारकडून काही मदत होईल का? वैशालीताई, जरूर तुम्ही आम्हाला थोडीशी माहिती पाठवा आणि त्याच्यातून आपण सगळे मिळून जरूर मार्ग काढू. रोहन देशमुखांचा प्रश्न आहे, आय एम नॉट गेटिंग इन्फॉर्मेशन, कॅन वी ट्रॅव्हल फ्रॉम वन झोन टू अनदर ऑन प्रायव्हेट? रोहन, आता सरकारने काल एक ट्विट केलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी की काय अलाउड आहे आणि काय नाही. त्याच्यात जर तुम्ही गेला तर तुम्हाला बरीचशी माहिती जरूर त्याच्यासाठी मिळेल. त्याचबरोबर की तुम्ही ज्या एरियामधून तुम्हाला जिथे जायचं आहे, तर तुम्ही पोलीसला ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं तर त्याच्यातूनही तुम्हाला मदत मिळेल की तुम्ही जाऊ शकता का नाही. प्रियदर्शनी सचिन पांडव, myself Dr. Sachin Pandit, government should think of concept of genus epidemicus of homeopathy for COVID-19. प्रियदर्शनी, तुम्ही जो मुद्दा मांडला आहे होमिओपॅथीचा, आता अनेक होमिओपॅथी किंवा आउट ऑफ ॲलोपॅथी किंवा WHO ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्या पुढे जाऊन अनेक सूचना आमच्याकडे ऑल्टरनेटिव्ह मेडिसिनच्या पण सातत्याने येत आहेत आणि आम्ही त्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्याने करतो आहे. जे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतो आहे. पण आत्ता सरकारची लाईन मॉरलेस अशी दिसते की जे ऑनलाईन WHO प्रोटोकॉल्स आहेत त्याच्यातच, त्या चौकटीतच राहून कोविडचा वर जे काय आपण काम करतो आहे ते करावं किंवा तीच ट्रीटमेंट द्यायची. पण सातत्याने नवीन नवीन काही गोष्टी येत राहत आहेत, त्या आपण करतो आहे. प्लाझ्मा थेरपी ही सातत्याने येत होती आणि त्या सूचना बऱ्याच लोकांकडूनही आल्यात. राजेश भैया टोपे त्यांनी त्याचा खूप फॉलोअप घेतला आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारशी बोलून तीही ट्रीटमेंट आपण सुरू केलेली आहे. होमिओपॅथी आणि ॲलोपॅथीच्याही काही सूचना येत आहेत. तर इंडिव्हिज्युअल कुठल्याही पेशंटला जर त्या घ्यायच्या असतील तर त्याच्यावर कुठलेही बंधन नाही आहे. पण आपण सगळे प्रयत्न करतो आहे की म्हणजे जे काही मदत ज्याच्यातून हा करोना बरा होऊ शकतो त्याचा कुठलाही डेटा मिळाला तर तो जरूर तुम्ही माझ्याकडेही शेअर करा. आपण सगळे मिळून त्याच्यासाठी ती ज्या कॉम्पिटंट अथॉरिटीज आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचवण्याचा प्रयत्न करू. जयश्रीताईचा मेसेज आहे, आय नीड युअर हेल्प ड्यू टू डोमेस्टिक व्हायलन्स, माय फॅमिली इज सेपरेटेड. जयश्रीताई, इफ यू कुड काइंडली सेंड मी सम आयडेंटिफिकेशन और एन ईमेल नंबर. I intentionally have not read your entire name because the whole world doesn't need to know who you are, because it's a very sensitive issue आणि डोमेस्टिक व्हायलन्स हा एक खूप संवेदनशील विषय आहे. We are more than welcome to help you. If you could kindly separately send me a little note of your location, we will link you up with a counselor and let's find a via media where we can your separated family get together again. Please be rest assured we are with you and we will find a way to protect you and your family and your children. मंजुषा कोळेंचा मेसेज आहे की एक सांगायचं होतं की गरीब लोकांना सगळ्या काही मिळतं आहे, पण मध्यमवर्गीय ज्यांचा रोजगार कामावर अवलंबून आहे त्यांच्यासाठी कृपा करून काहीतरी योजना करावी. मंजुषाताईंनी हा प्रश्न मांडलेला आहे. तर ह्याच्यावर तुम्ही मला अजून थोडंसं काय काय अपेक्षित आहे हे जर तुम्ही मला जर सांगू शकला तर तेही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी करीन. मला एक गोष्ट आवर्जून आपल्याला सगळ्यांना सांगायची आहे की डोमेस्टिक व्हायलन्स असेल किंवा कौटुंबिक हिंसाचार असेल ह्याच्यासाठी सातत्याने महिलांना मदत करण्याची, त्यांच्याबरोबर उभं राहण्याची, एक सरकार कुणाचंही असेल हा काही सरकारी विषय नाही, हा एक विषय संवेदनशील आणि सामाजिक विषय आहे. कुणाचंही सरकार असलं तरी डोमेस्टिक व्हायलन्स ही गोष्ट चांगली आहे असं कधीच कोणी म्हणणार नाही. कुपोषण असेल, आरोग्य असेल, आमचे किती वैचारिक मतभेद असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात ह्याच्यात फारसे काही मतभेद आमचे नाहीत आणि हीच संस्कृती गेले 60 वर्ष आम्ही पाळत आलेलो आहोत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कौटुंबिक हिंसाचार किंवा सामाजिक प्रश्न आज कोविडच्या माध्यमातून जे आपल्यासमोर येत आहेत
त्याच्यात लक्ष घालून त्याच्यावर एक समाजात चर्चा व्हावी आणि त्यातून काही मार्ग आणि मदत ह्या अडचणीत असलेल्या महिलांना कशी करता येईल हाच या मागचा विचार आहे. तुम्हाला सगळ्यांना मला काही वेगळ्या सूचना करायच्या आहेत, अशा काही महिलांकडून मला सातत्याने येत आहे. त्या सूचना तुम्ही मला ईमेल किंवा फेसबुक, ट्विटर किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही मला जर पाठवल्या तर त्या ठिकाणी मी तुम्हाला तिथल्या NGOशी लिंकअप करून देऊ शकते. आज आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढला आणि कौटुंबिक हिंसाचारावर मात कशी करायची ह्याच्यात काही सगळे सोल्युशन्स मी तुम्हाला दिले नाही आहेत, पण आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. तुम्हाला कधीही असं वाटलं की ह्याच्यावर तुम्हाला कुठेतरी मन मोकळं करायचं आहे तर तुम्ही माझ्या फेसबुकच्या साईटवर गेला तर तिथे हेल्पलाईन्सचे खूपसे नंबर्स आहेत. माझ्याशी तुमच्यापैकी कुणाला काही बोलायचं असेल तर जरूर मला तुम्ही मेसेज केला तर मी तुम्हाला तातडीने फोन करायचा प्रयत्न करीन. पण एवढीच विनंती करीन की हा स्ट्रेसचा कालावधी आहे. जी रिॲक्शन येते त्याच्यावर आपण इमिजिएट रिॲक्शन देणं खरंच अनेक वेळा गरजेचं आहे का? देर इज अ ह्यूज पॉवर इन सायलन्स. आणि महिला नेहमीच जास्ती संवेदनशील असतात. त्याच्यामुळे पुढच्या या कालावधीमध्ये ह्या कौटुंबिक हिंसाचारातून कसा मार्ग काढायचा ज्याच्यातून आपल्या घर, आपलं कुटुंब, आपली मुलं ही कशी त्याच्यातून सुरक्षित राहतील, प्रोटेक्ट राहतील, याच्यासाठी तुमच्या मागे, महिलांच्या मागे आम्ही सगळे खंबीरपणे उभे आहोत हे सांगण्यासाठी खरं तर हा कॉल केलेला आहे. ह्या विषय संवेदनशील असल्यामुळे वैयक्तिक केसेसची चर्चा करणं हे फारसं मला योग्य वाटत नाही. पण हा विषय आपण वेगळ्या रीतीने सगळे मिळून, मग अगदी टोकाची भूमिका असेल तेव्हा पोलीस स्टेशनची मदत घेणं आणि ज्या टोकाच्या नसतील तिथे काउन्सिलिंगची हेल्पलाईन घेणं किंवा जेव्हा जर काही ठिकाणी चर्चेतून मार्ग निघत असतील, कारण इन्स्टिट्यूट ऑफ मॅरेज हे जगलं पाहिजे, टिकलं पाहिजे. आपल्या मुलांसाठी एक सुरक्षित घर, एक प्रेमळ घर, एक सिक्युअर होम हे देण्याचा प्रयत्न एक प्रत्येक महिला, तिचं जे स्वप्न आहे एक महिला म्हणून, ते करण्याचा प्रांजळ आणि खरा प्रयत्न ही प्रत्येक महिला करत असते. आणि तिच्यावर अन्याय होऊ नये किंवा करू नका असं सातत्याने पुरुषांनाही काउन्सिलिंग आपण देणं गरजेचं आहे. ही डोमेस्टिक व्हायलन्स थांबावी ही सगळी जबाबदारी महिलेची नाही, ती जबाबदारी पुरुषाची जास्त आहे. आणि एक मेल डॉमिनेटेड समाजात आपण सगळे राहतो. त्याच्यामुळे हे काउन्सिलिंग ह्या काळामध्ये करून पुढेही ते शिक्षणात आणावं का अशी अनेक वेळा चर्चा होत राहतात. माझं स्वतःचं मत आहे की एखाद्या फक्त शिक्षणातून किंवा जे घरात संस्कार होतात हे खूप महत्त्वाचे असतात, पण त्याबरोबर नियम, कायदे हे मुलं आणि मुलींना त्यांचे काय अधिकार आहेत हे सातत्याने शिक्षणाच्या माध्यमातून ही सांगितली. यू हॅव टू नो व्हॉट युअर राईट्स आर. आणि मुलींनाही ते कळले पाहिजेत आणि मुलांनाही कळले पाहिजेत. आणि ज्या घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार होतो त्यातले जे सिनियर सिटिझन्स असतील किंवा त्यातले सासू सासरे असतील किंवा मोठा भाऊ, बहीण, आत्या असे जे आहेत, कारण आपल्या कुटुंबामध्ये आपण सगळे कुटुंब म्हणून राहतो, तर त्याही लोकांना माझी विनंती आहे की स्ट्रेसेस खूप आहेत, मी समजू शकते. हे अबनॉर्मल सिच्युएशन आहे, ही काय नॉर्मल सिच्युएशन नाही. पण ह्या कालावधीमध्ये कौटुंबिक हिंसाचार हा वाढतोय, त्याची नोंद एक समाज म्हणून आपण घेतली पाहिजे आणि तो कुठेतरी थांबला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केलेच पाहिजेत. आपण ह्या विषयात आज सहभागी झाला, अनेक चांगल्या सूचनाही केल्या, ह्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते. एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आज आलेले आहे. बरेच मुद्दे मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न केला, पण ह्याच्यात मी अनेक दिवस स्वतः काम करते. आणि जो अतिशय सुंदर उपक्रम जो पुणे जिल्हा परिषदने केलेला आहे तो आपण राज्यात राबवण्यासाठी आमच्याकडून पूर्ण प्रयत्न होतील. आणि महाराष्ट्रात कौटुंबिक हिंसाचार हा नाही हे आपलं फायनल डेस्टिनेशन असलं पाहिजे. आणि मला आठवतं आहे, मला आज आवर्जून कैलासवासी RR पाटलांची आठवण येते, कारण का ह्या सगळ्या कौटुंबिक हिंसाचार किंवा असे सामाजिक प्रश्न पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून एक संवेदनशील रीतीने आबांनी अनेक वेळा मांडले आहेत. आणि मी माननीय अनिल देशमुख, आता तुम्ही बघताय की ते सातत्याने राज्याचे दौरे करून करोनावर मात करून पोलिसांना आधार देऊन कुटुंबाला आणखीन सुरक्षित कसे ठेवू शकतं ह्याच्यासाठी ते रात्रदिवस ते प्रयत्न करत आहेत. मी परवा एक अतिशय गोड पोस्ट बघितली त्यांच्या 2 नातींची की त्यांचे आजोबा हे त्यांना भेटत नाहीत, म्हणून त्या दोघींची एक छोटीशी कंप्लेन होती. शेवटी माणुसकी आणि कुटुंब हेच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, हिंसाचार ही काही कौतुकाची गोष्ट नाही किंवा
मर्दानगीही नाही. आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणं हे प्रत्येक पुरुषाची नैतिक जबाबदारी असते. आणि हीच गोष्ट छत्रपतींनी आपल्याला जे केलेले संस्कार आहेत ते येत आहे, त्याची आठवण तुम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आणि माझा विश्वास आहे की ह्या राज्यातली प्रत्येक महिला, तिला तिचा आधार नको आहे. तिला पुरुषाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राच्या आणि तिच्या कुटुंबाच्या उभारणीत तिचं फार मोठं योगदान आहे. तिला मान द्या, तिला सन्मान द्या, तिचं कौतुक करा, तिला प्रेम करा. तुम्ही जेवढं प्रेम तिच्यावर कराल तिच्या 10 पटीने जास्त प्रेम ती तुमच्यावर करून ह्या सगळ्या अडचणीच्या काळात आपण सगळे मिळून ह्या करोनाला नक्कीच हरू. आपण आज वेळात वेळ काढून आला, माझ्याशी मनमोकळेपणे बोलला. बरेच प्रश्न राहूनही गेलेले आहेत, त्याची सगळ्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी पुढच्या काही कालावधीत करीन. पुन्हा एकदा फेसबुकच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा भेटूया. आणि हे वेगवेगळे प्रश्न, जर तुम्हालाही काही वेगळा विषय माझ्याशी चर्चा करायचा असेल तर आपण जरूर सुचवा. त्याच्यावर कुठल्याही विषयावर कधीही मी चर्चा करायला आपल्या सगळ्यांची तयारी आहे, कारण का चर्चेतून मीही खूप शिकते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आज वेळ काढला ह्याच्याबद्दल मी धन्यवाद करते. तुम्ही सगळे खूप सहनशील आहात. गेले 6 आठवडे तुम्ही या लॉकडाऊनवर मात करण्यासाठी जो प्रयत्न करताय त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करते. सगळे डॉक्टर, नर्सेस, ॲडमिनिस्ट्रेशनचं, पोलिसांचं मनापासून आभार मानते की ते खूप अहोरात्र तुमच्या आणि माझ्या सुरक्षिततेसाठी कष्ट करत आहेत. पुढच्या 15 दिवसात होपफुली हे लॉकडाऊन आणखीन थोडंसं कमी होईल. हळूहळू आपलं आयुष्य कदाचित हळूहळू नॉर्मल होण्यासाठी प्रशासनही प्रयत्न करते आहे. माझी एवढीच विनंती राहील, घरी राहा, सुरक्षित राहा. जर बाहेर गेला काही कामासाठी तर पूर्णपणे हे मास्क घाला, हात धुवा, स्वच्छतेवर लक्ष ठेवूया प्लीज. कुठेही कोणी थुंकू नका. ही सवय आपण आता बंद केलीच पाहिजे की सगळ्यांनी आपल्याकडे थुंकणं हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे. आणि वेळ पडली तर ह्याच्यासाठी आपण सगळे मिळून एक व्यापक कार्यक्रम राबवू. आणि सोशल डिस्टन्सिंगची जे सातत्याने सांगितलं जात आहे ते पाळा. आणि सरकार जे नियम कायदे करत आहे हे हाऊस आहे म्हणून करत नाही, पण तुमच्या आणि माझ्या सुरक्षिततेसाठी करत आहे. गैरसमज नसावे. तरी त्यातून तुम्हाला काही अडचणी आल्या तर हक्काने मला कधीही आपण कॉन्टॅक्ट करू शकता. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.